मागील लेक्चरमध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स स्टार्ट करून त्याच्यातले काही पॉईंट्स पाहिले. त्यामधील आपण साइन रूल परत एकदा रिवाइज करणार आहोत. इन ट्रायंगल ए बी सी ए डिवायडेड बाय साइन ए इज इक्वल टू बी डिवायडेड बाय साइन बी इज इक्वल टू सी डिवायडेड बाय साइन सी इज इक्वल टू 2r, where r is the circumradius of a triangle A B C. त्यानंतर कोसाइन रूल. इन ट्रायंगल ए बी सी a square is equal to b square plus c square minus 2bc cos a, b square is equal to c square plus a square minus 2ca cos b, c square is equal to a square plus b square is minus 2ab cos c. तर हे लक्षात कसं ठेवायचं सांगितलं होतं पहा. ए बी सी हा सिक्वेन्स असतो अल्फाबेटिकली. मग ए स्क्वेअर नंतर येणार बी आणि सी. मग ए स्क्वेअर इज इक्वल टूच्या फॉर्ममध्ये इज इक्वल टू आपण बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर असणार मायनस 2bc, तेच 2bc आणि कॉस ए जे लेफ्ट हँड साईडला ए स्क्वेअर जे आहे तर कॉस ए म्हणजे ए हा अँगल असणार आहे त्या ठिकाणी. अशाच प्रकारे इतर दोन फॉर्म्युलाज देखील लक्षात ठेवण्याची मी ट्रिक सांगितली होती. तर ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए. बी स्क्वेअर सेकंड आहे बी स्क्वेअर. बी स्क्वेअर नंतर काय असते बी नंतर सी म्हणजे सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस 2ca कॉस बी स्क्वेअर इज इक्वल टू आहे म्हणून कॉस बी. बी कॅपिटल येणार कारण तो अँगल आहे. सी स्क्वेअर इज इक्वल टू पण तसंच सिमिलरली ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस सी. ओके, आज स्टार्ट करणार आहोत आपण प्रोजेक्शन रूल. तर हा प्रोजेक्शन रूल तुम्हाला अवघड वाटेल पण काही अवघड नाही आहे. या ठिकाणी ए इज इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी, जे प्रोजेक्शन रूलमध्ये लेफ्ट हँड साईडला ए आहे मग अशी त्या रूलमध्ये ए स्क्वेअर होतं. या रूलमध्ये काय आहे ए आहे. कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवायचे असे रूल्स. ए इज इक्वल टू बी कॉस सी, यामध्ये जो कॉस सीशी मल्टिप्लिकेटिव्ह आहे तो स्मॉल आहे. इज इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला जो आहे ते स्मॉल लेटर्स आहेत. हे सगळे त्यांचे लेंथ आहेत आणि हे कॉस सी कॉस बी हे जे काही कॅपिटलमध्ये लिहिलेले आहेत तर ते त्याचे अँगल्स आहेत. तर या ठिकाणी ए इज इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी हा फर्स्ट रूल. सेकंड रूल आहे बी इज इक्वल टू सी कॉस ए प्लस ए कॉस सी. थर्ड सी इज इक्वल टू ए कॉस बी प्लस बी कॉस ए. Let us prove. Here we give proof of one of these three statements by considering all possible cases. To prove that A is equal to B cos C plus C cos B, let altitude drawn from A meets BC in D. तर या ठिकाणी हा जो का ट्रायंगल आहे तो ऑब्झर्व करा. या ठिकाणी ए बी सी हा ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे. बी सी वरती ए डी अल्टिट्यूड ड्रॉन केलेली आहे फ्रॉम ए टू डी. ओके, बी डी इज कॉल्ड प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी. दिस बी डी इज कॉल्ड प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी. प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी काय येणार आहे बी डी. ओके, डी सी इज कॉल्ड प्रोजेक्शन ऑफ ए सी ऑन बी सी. डी सी म्हणजे हा डी सी. डी सी इज कॉल्ड प्रोजेक्शन ऑफ ए सी ऑन बी सी. डी सी इज कॉल्ड प्रोजेक्शन ऑफ ए सी ऑन बी सी. Therefore, projection of AB on BC is equal to, therefore projection of BC, this projection of BC, projection of AB on BC काय आहे इथे या ठिकाणी लिहिलेलं आहे बघा. BD is called projection of AB on BC. Therefore projection of this AB on BC is equal to BD
इज इक्वल टू काय येणार आहे, बी डी इज इक्वल टू काय येईल, सी कॉस बी, सी कॉस बी. या ठिकाणी तो फॉर्म्युला वापरलेला आहे ह्याचा, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आणि हे कोऑर्डिनेट्स कसले. तर या ठिकाणी हा बीडी कसा आलेला आहे, बीडी अँगल कॉस बी इज इक्वल टू बीडी डिव्हायडेड बाय हायपोटेनियस या रूलनुसार या ठिकाणी येईल बी डी डिवायडेड बाय ए बी या रूलनुसार सी कॉस बी. ओके, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सच्या डेफिनेशननुसार. त्यानंतर प्रोजेक्शन ऑफ ए सी ऑन बी सी आपल्याला माहिती आहे बघा, या ठिकाणी लिहिलेलं आहे आपण, डी सी इज कॉल्ड द प्रोजेक्शन ऑफ ए सी ऑन बी सी. या ठिकाणी येईल प्रोजेक्शन ऑफ ए सी ऑन बी सी दॅट इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू बी कॉस सी, जे बी कॉस सी. केस फर्स्ट, हे जी काय आपण आधी मेन्शन केलेली आहे ती केस फर्स्ट घेणार. बी अँड सी आर अक्यूट अँगल्स, प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी इज इक्वल टू बी डी इज इक्वल टू सी कॉस बी, म्हणजे हे ते जे मेन्शन केलेलं आहे तीच केस फर्स्ट घेतली आपण. अँड प्रोजेक्शन ऑफ ए सी ऑन बी सी इज इक्वल टू डी सी इज इक्वल टू बी कॉस सी. ओके, आता जे काय आपल्याला प्रूव्ह करायचं आहे त्याकडे लक्ष द्या. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ए इज इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी. तर त्याची जी लेफ्ट हँड साईड आहे ए, ए इज इक्वल टू या ठिकाणी ए हे जे काय ए दिलेलं आहे ते होल बी सीचं आहे. हां, हे जे काय ए आहे हे ह्या बी सीची हे लेंथ आहे. सो या ठिकाणी ए इज इक्वल टू बी सी दॅट इज इक्वल टू बी डी प्लस डी सी. मग आता या केस फर्स्टमध्ये आपण बी डी आणि डी सी काय केलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे. बी डी आहे सी कॉस बी प्लस डी सी आहे बी कॉस सी दॅट इज इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी. देअरफॉर ए इज इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी. तर आपल्याला मिळालेलं आहे बी ए इज इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी, जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ए इज इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी हे आपल्या या ठिकाणी काय झालेलं आहे, प्रूव्ह झालेलं आहे. म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी फक्त तुम्हाला हा ट्रायंगल आहे, ट्रायंगल ए बी सी. हां, त्याच्यामध्ये बी सीची लेंथ येणार ए सीची बी आणि ए बीची सी. ओके, त्यानंतर ए डी आपण काय करणार आहे, अल्टिट्यूड ड्रॉ करणार आहे एपासून बी सीवरती. त्यानंतर ते पण जे आपण ड्रॉ केलेलं आहे ते या ठिकाणी आपण काय करणार आहोत, मेन्शन करणार आहोत की बी डी इज अ प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी, डी सी इज अ प्रोजेक्शन ऑफ ए सी ऑन बी सी. ओके, मग ते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या डेफिनेशननुसार त्यानंतर आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशोज कसं फाइंड आउट करतो त्यानुसार आपण काय करणार आहोत, या ठिकाणी प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी, ए बी ऑन बी सी काय आहे, बी डी, बी डी इज नथिंग बट काय असतो, सी कॉस बी. या ठिकाणी आपण फाइंड आउट केलेला आहे बघा तो त्या ठिकाणी केस फर्स्ट घेतली. प्रोजेक्शन ऑफ ए सी ऑन बी सी, डी सी इज इक्वल टू बी कॉस सी दॅट इज केस फर्स्टच, पण ती काय केलेली आहे पण या ठिकाणी मेन्शन केलेली आहे. आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे तर ए इज इक्वल टू प्रूव्ह करायचं आहे. देअरफॉर ए इज इक्वल टू प्रूव्ह करायचं आहे आपल्याला, म्हणून आपण काय करणार आहोत, ए इज इक्वल टू ए म्हणजेच काय आहे आपला बी सी, ए म्हणजेच आहे बी सी. ए इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू बी डी प्लस डी सी. मग त्या ठिकाणी आपण हे जे काय काढलेलं आहे बी डी इज इक्वल टू सी कॉस बी अँड डी सी इज इक्वल टू बी कॉस सी हे काय करणार आहोत, सबस्टिट्यूट करणार आहोत. आणि त्याच्यामुळं आपल्याला काय जे प्रूव्ह करायचं आहे ते प्रूव्ह झालेलं आहे. ए इज इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी. तर या ठिकाणी केस फर्स्टमध्ये बी अँड सी आर अक्यूट अँगल्स. अक्यूट अँगल्स मीन्स लघुकोन, अक्यूट अँगल्स. केस सेकंड जी आहे तर त्या केस सेकंडमध्ये येईल
बी इज ऑब्ट्यूस अँगल. एक जो बी असतो हा ऑब्ट्यूस अँगल घेतलेला आहे पहा. ऑब्ट्यूस विशाल कोन, greater than 90 degree, less than 180 degree. So projection of AB on BC, projection of AB on BC is equal to BD. हे BD is equal to येईल C cos पाय मायनस, हा जो काही C आहे C cos पाय मायनस B. ओके, C cos पाय मायनस बी. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल का बघा, या ठिकाणी 180 डिग्री हा अँगल बी आहे, याचा अर्थ हा अँगल पाय मायनस बी आहे. हा अँगल बी आहे, हा अँगल बी आहे, याचा अर्थ हा जो काही अँगल आहे तो आहे पाय मायनस बी. हा जर पाय मायनस बी असेल तर हा बी डी काय येणार आहे, बी डी सी कॉस ऑफ पाय मायनस बी. ओके, या ठिकाणी तेच लिहिलेलं आहे बघा, सी कॉस ऑफ पाय मायनस बी दॅट इज इक्वल टू, आपल्याला माहिती आहे 180 मायनस थिटा, कॉस ऑफ 180 मायनस थिटा इज मायनस कॉस थिटा असतो. मग या ठिकाणी सी कॉस ऑफ पाय मायनस बी येईल मायनस, या ठिकाणी मायनस आहे पहा, मायनस सी कॉस बी. ओके, त्याच पद्धतीने आता आपण काढणार प्रोजेक्शन ऑफ ए सी ऑन बी सी. प्रोजेक्शन ऑफ ए सी ऑन बी सी, हा जो काय आहे ए सी, प्रोजेक्शन ऑफ ए सी ऑन बी सी. ए हा बी हा सी हा डी. ओके, प्रोजेक्शन ऑफ ए सी ऑन बी सी इज डी सी. ओके, डी सी आपण मगाशीच बघितलेलं आहे. प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी असतो बी डी, प्रोजेक्शन ऑफ ए सी ऑन बी सी आहे डी सी, हा डी सी. ए सी ऑन बी सी येईल डी सी, दॅट इज इक्वल टू येणार बी कॉस सी. हा जो काय आहे बी आणि हा अँगल सी कॉस सी, बी कॉस सी. मग अशी हा सी होता, हा जी काय सी होता सी कॉस पाय मायनस बी होता. ओके, त्याच पद्धतीने आता येईल बी कॉस सी. मग आता आपल्याला जे काही प्रूव्ह करायचं आहे ते प्रूव्ह करायचं आहे. ए इज इक्वल टू, आपण 3 केसेसनी फर्स्ट स्टेटमेंटच प्रूव्ह करणार आहोत. ए इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू डी सी मायनस बी डी. तर या ठिकाणी हा होल डी सी आहे, डी सी मायनस हा बी डी म्हणजे आपल्याला काय मिळणार, बी सी मिळणार. ओके, डी सी मायनस बी डी म्हणजेच बी सी मिळणार. म्हणजेच ए इज इक्वल टू बी सी असतो, ए इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू डी सी मायनस बी डी, दॅट इज इक्वल टू बी सी मीन्स बी कॉस सी मायनस इन ब्रॅकेट मायनस सी कॉस बी. ए इज इक्वल टू बी कॉस सी मायनस सी कॉस बी. या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे ए इज इक्वल टू बी कॉस सी, मायनस मायनस प्लस होणार म्हणजे बी कॉस सी प्लस सी कॉस बी. जे प्रूव्ह करायचं आहे ते प्रूव्ह झालेलं आहे. केस थर्ड, बी इज राईट अँगल. इन दिस केस डी को इन्साइड्स विथ बी. हे इमॅजिन करायचं, राईट अँगलमध्ये बी डी इज को इन्साइड्स विथ बी और बी इज को इन्साइड्स विथ डी इन राईट अँगल. इन राईट अँगल बी अँड डी आर कोइन्साइड्स. ओके, ह्याच अँगल डायग्राममध्ये तुम्ही इमॅजिन करू शकता बी अँड डी आर कोइन्साइड्स. आर एच एस इज इक्वल टू, आर एच एस आपण या ठिकाणी उलटंच प्रूव्ह करणार आहोत. आर एच एस इज इक्वल टू एल एच एस. ओके, बी कॉस सी प्लस सी कॉस बी घेणार आपण. बी कॉस सी आपल्याला माहिती आहे बी सी आहे आणि सी कॉस बी, सी कॉस बी, सी कॉस बी येईल 0, that is equal to A. Therefore, LHS is equal to RHS. A is equal to B cos C plus C cos B. या ठिकाणी आपल्याला जे काही प्रूव्ह करायचं आहे ते झालेलं आहे. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट
in 3 cases where C is obtuse angle and C is right angle. Therefore, in all possible cases, A is equal to B cos C plus C cos B. Similarly, we can prove other statements. ओके, थँक्यू. या ठिकाणी आपण प्रोजेक्शन रूल जो मोठा आहे तो पाहिलेला आहे आणि आय होप तुम्हाला समजलेला आहे. काही डाऊट्स असतील तर तुम्ही कॉल करू शकता. तर या ठिकाणी प्रोजेक्शन रूल जो का आपला आहे तो कंप्लीट झालेला आहे. जसं A इज इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी, तसेच आपले इतर प्रोजेक्शन रूल जे आहेत ते आपण काय करू शकतो, प्रूव्ह करू शकतो. ओके, थँक्यू.